किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम। आज किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी मुसळधार आणि राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, पालघरला ऑरेंज अलर्ट तर सांगली, सोलापूर वगळता उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। भारतीय हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट दिलाय। येत्या 18 जुलैपर्यंत राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। जळगाव, रत्नागिरी इथं रेड अलर्ट देण्यात आला असून रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा इथं पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। कोकणात पावसाचा जोर कायम आहे। रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती आहे। कोकणात आज देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार आज रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे। राज्यात सर्वदूर पाऊस पडतोय। राज्यातील 95 मंडलात 100 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडलेला आहे। त्यामुळे राज्याच्या धरण क्षेत्रातील पाणीसाठा 15 जुलैपर्यंत 442.59 टीएमसी म्हणजेच 31% पोहोचलाय। राज्याच्या बहुतांश धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे। यंदा पाऊस उशिरा सुरू झाला असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये मोरबे धरण परिसरात चांगला पाऊस पडतोय। गेल्या वर्षी आतापर्यंत 985 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, तर यावर्षी 1460 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून सध्या मोरबे धरणात 46.66% एवढा पाणीसाठा शिल्लक आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस बरसतोय। सातपुडा पर्वतरांगांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस कोसळत असल्याने तेथील वडरी प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय। वर्ध्यात गेल्या 2 दिवसापासून पावसाला सुरुवात झाली आहे। पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत असताना पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी शेती पिकासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्यामुळे आनंदी झालाय। या पावसामुळे विहीर आणि बोरवेलच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांनी आनंददायी शनिवार उपक्रमाअंतर्गत भात लावणी केली आहे। जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना कार्यानुभवाचे धडे दिले जातात। शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन घेत विद्यार्थ्यांनी भात लावणीचा आनंद घेतलाय। वर्ध्याच्या आलोडा बोरगाव या मार्गावरील पूल पहिल्याच पावसामध्ये वाहून गेलाय। त्यामुळे या मार्गावरील 5 ते 6 छोट्या गावांचा संपर्क तुटला असून शेतकऱ्यांना शेतकामासाठी 10 ते 12 किलोमीटरचा फेरा मारून जावं लागतंय। मुंबईतील पुढील 3 दिवसांच्या पावसाचा अंदाज, त्याचबरोबर नद्यांची पातळी, पुराची शक्यता याची माहिती मोबाईल ॲप माध्यमातून आता मिळणार आहे। IIT मुंबईच्या हवामान अभ्यास विभागाचे विद्यार्थी आणि स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई फ्लड नावाचं वेब पोर्टल आणि ॲपची निर्मिती केली आहे। मुंबईत ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजवण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे। एच पूर्व वांद्रे, सांताक्रूज, मुलुंड, त्यानंतर सी काळबादेवी, एच पश्चिम खार आणि एन घाटकोपर या 5 विभागामध्ये तुलनेने कमी खड्डे पडलेत। वेस्टर्न एक्सप्रेस वेवरती सर्वाधिक खड्डे बुजवण्यासाठी प्रत्येक वॉर्डामध्ये दुय्यम इंजिनियरची नियुक्ती करण्यात आली आहे। राज्यात जुलैच्या पहिल्याच 15 आठवड्यामध्ये मोसमी पावसाने सर्वदूर हजेरी लावली। राज्यात सरासरीच्या तुलनेमध्ये 15% अधिक पाऊस पडला असला तरीही विदर्भ, सातारा, नंदुरबार, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 15 जुलै अखेर राज्यात सरासरीच्या तुलनेमध्ये 15% जास्त पाऊस होणार आहे। होर्डिंग्सबाबत मुंबई महानगरपालिकेने आखलेल्या धोरणांचं तसंच आकाराबाबतच्या नियमांचं तसंच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणून पालिकेनं बजावलेल्या नोटिसांचे देखील रेल्वे प्रशासनाला तंतोतंत पालन करावंच लागेल असे सक्त निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत।
बेस्ट उपक्रमातील बेस्टचा स्वमालकीचा बस ताफा दिवसेंदिवस कमी होतोय। त्यामुळे 75 वर्षांपासूनची मुंबईची रस्ते मार्गावरील जीवनवाहिनी असलेली बेस्ट परिवहन सेवा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची चिन्ह कुठेतरी निर्माण झाली आहेत। ही बाब राज्य सरकार, महापालिका आणि बेस्ट उपक्रमानं गांभीर्यानं घ्यावी, यासाठी सर्व मुंबईकरांना एकत्र करून बेस्ट बचाव अभियान राबवलं जाणार आहे। डीएन नगर ते दहिसर पूर्व मेट्रो 2A आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो 7 मार्गिकेवरती प्रवासी तिकीट विक्री व्यतिरिक्त अन्य माध्यमातून उत्पन्न मिळवण्याची प्रक्रिया महामुंबई मेट्रो संचलन मंडळानं सुरू केली आहे। या मेट्रो मार्गिकेवरती स्थानकावरील मोकळ्या जागा भाड्यानं दिल्या जाणार आहेत। त्यातून दरमहा 1,15,00,000 रुपये भाडं मिळण्याची आशा व्यक्त केली जाते। छत्रपती संभाजीनगर, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी आणि धाराशिव येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेली 1,133 घरं आणि 361 भूखंडासाठी आज लॉटरी काढण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते लॉटरी काढण्यात येईल, अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे। सिडकोनं नवी मुंबईच्या विविध नोडमधील 48 भूखंडाच्या विक्रीसाठी 6 जुलैपासून ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू केली आहे। त्यापाठोपाठ आता विविध गृहसंकुलातील 218 दुकानांची योजना जाहीर केली जाणार असून या दुकानांसाठी आजपासून ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे। नवी मुंबईतील लहान मोठ्या व्यावसायिकांना सिडकोकडून सुवर्ण संधी मिळणार आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात विविध ठिकाणांचे आंदोलक एकवटले असून आंदोलनाला बळ देण्यासाठी मुंबई बचाव समिती नुकतीच स्थापन केली जाणार आहे। समितीच्या वतीनं मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं। त्याचबरोबर धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी आणि प्रकल्पामधील सर्वच धारावीकरांचं पुनर्वसन धारावीमध्येच करावं, अशी मागणी समितीनं केली असून मुख्यमंत्र्यांकडे चर्चेसाठी वेळ मागितला आहे। हवामानातील बदलामुळे नवी मुंबई शहरात सध्या खोकला सर्दीचे रुग्ण वाढलेत। त्याचबरोबर डेंग्यू आणि हिवतापाचे रुग्ण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेत। मागील 2 महिन्यात डेंग्यूचे 117 संशयित रुग्ण आढळलेत। या पार्श्वभूमीवरती महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून नागरिकांनीही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। ठाण्यात मागील काही दिवसांपासून स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे। 9 जुलैपर्यंत स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या ही 70च्या आसपास होती। आज तीच संख्या 131 वर पोहोचली आहे। या सर्व रुग्णांवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे। तर डायरियाच्या रुग्णांची संख्या ही 160 हून अधिक असल्याचं सुद्धा माहिती समोर आली आहे। शहापूरमध्ये डेंग्यू मलेरियाची साथ सुरू झाली आहे। वाशिंद येथील हाळ या गावात डेंग्यूचा रुग्ण आढळला असून त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरात रस्त्यांची अत्यंत राज्य मंडळामार्फत घेण्यात येणारी 10वी आणि 12वीची पुरवणी परीक्षा आजपासून सुरू होतेय। 10वीची पुरवणी परीक्षा ही 16 जुलै ते 30 जुलै या कालावधीत, तर 12वीची परीक्षा ही 16 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीमध्ये घेतली जाणार आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये मोठी घट झाल्याचं दिसून येत आहे। राज्यात सर्व ठिकाणी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं, या मागणीसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे। या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून सरकारनं लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे।
जळगावच्या चोपडा उपजिल्हा रुग्णालयामध्ये मृत पावलेल्या रुग्णांचं शव देण्यासाठी नागरिकांकडून पैशाची मागणी केली जात असून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप निळे निशाण संघटनेच्या वतीनं करण्यात आलाय। उपजिल्हा रुग्णालयासमोर निळे निशाण संघटनेच्या वतीनं भर पावसामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं। रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्या तात्काळ दूर करून संबंधितांवरती कारवाई करण्याची मागणी यावेळेस जोर धरली। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष राज्यभरातील रुग्णांसाठी आशेचा किरण ठरतोय। गेल्या 2 वर्षांमध्ये 285 कोटींच्या निधीतून तब्बल 35,000 रुग्णांचे प्राण वाचवले गेल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली आहे। उल्हासनगरामध्ये जुन्या वादातून एका व्यक्तीवरती सराईत गुंडांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। हल्ल्यात दिलीप पारोलेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। पनवेलमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पंढरपूरला जाणाऱ्या खासगी बसचा अपघात घडलेला आहे। अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर 49 जण जखमी झाले आहेत। जखमींवर एमजीएम रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू असून 7 ते 8 जणांची प्रकृती गंभीर आहे। आषाढी एकादशीच्या पूजेसाठी बेंगलोरच्या भक्तांनं विठ्ठलासाठी अस्सल रेशमी वस्त्राचा अंगरखा तयार केलाय तर रुक्मिणी मातेसाठी रेशमी साडी हा पोशाख तयार केलाय। या पोशाखामध्ये देवाचं रूप हे आणखीनच खुलून दिसणार आहे। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सध्या भंडी शेगावामध्ये पोहोचलाय। वाखरीच्या मुक्कामासाठी माऊलींचा पालखी सोहळा मार्गस्थ झालाय। दरम्यान भंडी शेगावातील बाजीराव विहीर या भागामध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्यातील अश्वाचं उभं रिंगण आणि वारकऱ्यांचं गोल रिंगण पार पडलं। छत्रपती संभाजीराजे यांच्या विशाळगड अतिक्रमण मुक्त मोहिमेला यश मिळालंय। जिल्हा प्रशासनाकडून विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली आहे। 400हून अधिक कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वतीनं विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली आहे। विशाळगडावर झालेलं अतिक्रमण हटवण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं। या प्रकरणी पोलिसांकडून शिवभक्तांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। यानंतर संभाजीराजे शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले तसंच शिवभक्तांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली। शिवभक्तांवर गुन्हे दाखल का करता असा सवाल यावेळेस त्यांनी पोलिसांसमोर उपस्थित केला। माझ्यावर गुन्हा दाखल केला असंही ते म्हणाले। मात्र पोलिसांनी यावर उत्तर न दिल्याचंही त्यांनी सांगितलंय। पालकमंत्र्यांच्या आदेशासाठी पोलीस थांबले आहेत का असा सवालही यावेळेस त्यांनी उपस्थित केलाय। विशाळगडावर झालेला हिंसाचार म्हणजेच प्रशासनाचं अपयश आहे असं सांगत संभाजीराजेंनी भूमिका घेताना थोडा विचार करायला हवा होता अशी प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली आहे। विशाळगडावर ज्या कुटुंबावर अन्याय झाला त्यांना इंडिया आघाडीच्या वतीनं मदत केली जाणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलंय। भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी कोल्हापूरच्या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरबरोबर केली आहे। धैर्यशील माने यांनी पाकव्याप्त काश्मीरसारख्या इचलकरंजीमधून विजयाचा दिवा लावला असं वादग्रस्त विधान हर्षवर्धन पाटलांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी वयोवृद्ध नेते शरद पवार यांना महाराष्ट्रात शांतता राखण्यासाठी घातलेली साथ म्हणजे सरकार कमकुवत असल्याचा पुरावा आहे असा घणाघात राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। मराठा ओबीसी वाद मिटवण्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अपयशी ठरल्याची टीका सुद्धा वडेट्टीवारांनी केली आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे। त्यामुळे ओबीसी आणि मराठा समाजातील तेढ कमी करण्यासाठी भुजबळांनी पवारांची भेट घेतली आहे अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। जरांगेंनी मांडलेल्या मागण्या सरकारनं 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय असंही सामंत म्हणाले। मनोज जरांगेंनी विधानसभेमध्ये 288 जागा लढवाव्यात असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय। लोकसभेत गरीब मराठा समाजानं श्रीमंत खासदारांना मतदान केलं त्यामुळे हे खासदार निवडून आले असं जरांगेंनी म्हटलेलं आहे।
जरांगेंनी गरीब उमेदवार उभे केले तर समाजाला न्याय मिळेल असं सुद्धा विधान या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी केलंय। जालन्यात गोरंट्याल आणि खोतकरांचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। कैलास गोरंट्याल हा फुटलेला माणूस असून त्याला मतदान म्हणजे भाजपला मतदान असं खोतकर म्हणालेत। तर मी काय आहे हे विधानसभेत दाखवून देईन, तुम्ही फक्त उभं राहा असं आव्हानच कैलास गोरंट्याल यांनी दिलंय। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानं भावना गवळी यांनी वाशिमच्या रिसोड शहरामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे। या मिरवणुकीमध्ये ठिकठिकाणी भावना गवळी यांचं स्वागत करण्यात आलं। गवळी यांच्या निवडीमुळे विदर्भात शिवसेनेची ताकद वाढणार असल्याची चर्चा जोर धरते आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांचं हिंगोलीत जंगी स्वागत करण्यात आलंय। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्राने एक समिती नेमली आहे। या समितीने खेडकर प्रकरणी अहवाल मागितल्याची माहिती मिळते आहे। फिटजी कोचिंग क्लासेसने अचानक आपली पुणे आणि पिंपरी चिंचवडची केंद्र बंद केली आहेत। 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांकडून प्रतिवर्षी विद्यार्थी 2.5 ते 3 लाख रुपये अशी फी भरतात आणि ती फी आता उकळून ही केंद्र बंद करण्यात आली आहेत। याचा सर्वाधिक फटका पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील विद्यार्थी पालकांना बसला आहे। गेल्या 24 तासापासून रखडलेला कोकण रेल्वे मार्ग अखेर सुरळीत झालाय। कोकण रेल्वे मार्गावरून मडगाव CSMT मांडवी ही एक्सप्रेस रवाना झाली आहे। त्यापाठोपाठ रखडलेल्या सर्व एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्या पूर्ववत होणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे।